नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील जातीनिहाय पंक्तीची कुप्रथा मोडीत काढण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारानं सामाजिक एकतेचा आता संदेश देण्यात आला. त्यामुळे मोठी बातमी आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील जातीनिहाय पंक्तीची कुप्रथा आता मोडीत काढण्यात आलेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारानं आता सामाजिक एकतेचा संदेश त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सर्व जाती धर्माच्या गावकऱ्यांचं त्र्यंबकेश्वरमध्ये एकत्र त्या ठिकाणी स्नेहभोजन करण्यात आलेलं आहे. कौतुकास्पद उपक्रम सर्व जाती धर्माच्या गावकऱ्यांचं त्र्यंबकेश्वरमध्ये एकत्र त्या ठिकाणी सहभोजन करण्यात आलं आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये ग्रामदेवता महादेवीच्या नावानं सुरू ही गाव जेवणाची परंपरा सुरू आहे. ही कुप्रथा 2 वर्षापूर्वीच बंद करण्यात आली होती, पण नव्याने परत नवीन पंक्ती बसणार असल्याची चर्चा कानावर आल्याने जिल्हा कार्यकारिणी व राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन या विरोधात आम्ही लढलो व यातून सामाजिक परिवर्तन घडून आले. आम्ही त्याचे स्वागत करतो. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडलेत. किरणकडे मी जाणार आहे. किरण, आपण पाहतोय की महत्त्वाचा आणि कौतुकास्पद असा उपक्रम आहे, कारण जातीनिहाय पंक्तीची एक प्रथा होती, कुप्रथा, ती मोडीत काढण्यात आली. काय सांगशील सविस्तर? खरं तर या सगळ्या दरम्यान जर बघितले तर त्र्यंबकेश्वरमध्ये ही प्रथा अनेक वर्षांपासून सुरू होती. 2 वर्षांपासूनची ही कुप्रथा अनिसच्या माध्यमातून बंद करण्यात आलेली होती. स्वतंत्र जातीसाठी स्वतंत्र स्वयंपाक करणं, स्वतंत्र पंक्ती बसवणं, अशा स्वरूपाचा उपक्रम या ठिकाणी राबवला जायचा. खरं तर त्र्यंबकेश्वरची ग्रामदैवता असलेल्या महादेवीच्या निमित्तानं संपूर्ण गावामध्ये एकत्रित सहभोजनाचा जो आस्वाद आहे तो घेतला जायचा. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून होती. मात्र यावेळेला स्वतंत्र जातीसाठी स्वतंत्र स्वयंपाक, स्वतंत्र पंक्ती बसवणं हे अलीकडच्या काळामध्ये कसं सुरू आहे, अशा स्वरूपाचा सवाल उपस्थित करत अनिसनं यावर आक्षेप घेतला होता. जेवणामध्ये भेदभाव, जातींमध्ये भेदभाव अशा स्वरूपाचं अलीकडच्या काळामध्ये सुरू असल्याचं पाहून कारवाईची मागणी त्यावेळेला करण्यात आलेली होती आणि नंतरच्या काळामध्ये ही कुप्रथा बंद करण्यात आलेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर 2 वर्षांपासून सहभोजन केलं जात होतं. मात्र यंदाच्या वर्षी पुन्हा नव्यानं जी जुनी परंपरा आहे तीच सुरू करायची अशा स्वरूपाच्या हालचाली सुरू होत्या आणि अनिसच्या कानावर या हालचाली पडल्यानंतर त्यांनी तात्काळ तहसीलदारांकडे याबाबतचा पत्रव्यवहार केला. तहसीलदारांनी या सगळ्या संबंधी कारवाईचा इशारा दिला आणि त्यानंतर ही जी कुप्रथा आहे ती सुरू होणार नाही याबाबतची काळजी घेतली. प्रत्येक आता नव्यानं जे सहभोजनाची जी परंपरा आहे ती सुरू करण्यात आली आणि त्याची अंमलबजावणी करत अनिसच्या माध्यमातून एक चांगला संदेश, सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न झालाय. नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.